विधान परिषदच्या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. काही पक्षाकडून आहेत, काही अपक्ष आहेत, काही आणखीन नवीन चेहरे आहेत ज्यांचा राजकारणाशी सुद्धा संबंध नाही. म्हणून अशी मागणी ही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडे प्रत्येक जण करत असतो. त्यापैकी एक बच्चू कडू आहे. म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे साहेबाला भेटले किंवा आणखीन कुणाला भेटले, त्याच्यावर विधान परिषदेची चर्चा झाली असं काही मानायची गरज नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब हे स्पष्टपणे सांगत नाहीत तोपर्यंत बाकी सर्व भेटीगाठीला, बाकी सगळं उमेदवारीला कोणताही नावाला आणखीन डिक्लेरेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. म्हणून बच्चू कडूंनी काय करावं किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी काय करावं हे सांगायची आपल्याला गरज नाही. पक्षाचे नेते म्हणून ते निर्णय घेतील. आणि म्हणून आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांकडे 10-12 जणांनी आपली इच्छा प्रदर्शित केलेली आहे. त्याच्यावर तो एक योग्य निर्णय त्यांना घ्यायचा आहे. म्हणून काही वेळ हे वाट पाहावी लागेल. ज्यावेळेला ते निर्णय घेतील तो योग्य निर्णय असेल असं आमचं समज आहे. तुमच्या पक्षाने त्यांना असे सांगितलं की त्यांची संघटना तुमच्या पक्षात विलीन करा आणि मगच ते आमदार. या सगळ्या बातम्या आहेत. त्यांची संघटना विलीन करा किंवा काय करा, त्यांना काही उमेदवारी दिली का, त्यांचं काही नाव जाहीर केलंय का, या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत जर दिली तर काय करायचं किंवा काय निर्णय त्यांना लादायचा आहे किंवा काय त्यांना सांगायचंय हे एकनाथ शिंदे साहेब सांगतील. म्हणून आता तरी त्या गोष्टीवर कोणतीही चर्चा झालेली नाही. नीलम गोऱ्हेंचं नाव निश्चित झालंय पण त्यांच्याही नावाला विरोध आहे अशी चर्चा आहे. हे बघा, सर्व सकाळी एकाचं नाव फायनल होईल, दुपारी एकाचं होईल, संध्याकाळी एकाचं होईल. या सगळ्या ज्या बातम्या आहेत जोपर्यंत शिंदे साहेब अधिकृतपणे नाव जाहीर करत नाहीत तोपर्यंत हे सर्व नावाची चर्चा चालू राहणार आहे. म्हणून थोडं वाट पाहावी लागेल. शिंदे साहेब जेव्हा निर्णय जाहीर करतील त्या टायमाला या सगळ्या विषयावर पडदा पडेल. मराठी सक्तीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही 10वा उमेदवार देणार आहे याच्यामध्ये अशी चर्चा आहे की शिवसेना 10वा उमेदवार. आणखीन कोणतीही स्ट्रॅटेजी ठरलेली नाही आणि ती वेळही आलेली नाही. म्हणून 10वा उमेदवार द्यायचा का ना द्यायचा हा सर्व निर्णय शेवटच्या क्षणाला घेतला जाईल. रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या पार्श्वभूमीवर वाद वाढत चाललाय. तर इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे की मराठी शिकायला थोडा वेळ द्यायला हवा. हुकूम काढू, मोडून काढू ही गुंडागर्दी कितपत योग्य आहे? जो काल आलेला आहे ना, महिनाभर पूर्वी, 6 महिन्यापूर्वी बिहारमधून आला असेल, युपी मधून आला असेल किंवा इतर राज्यातून आला असेल, त्याच्यासाठी निश्चित थोडंसं अवघड जाईल हे मान्यच आहे. पण अनेक वर्षापासून इथं राहतोय, अनेक वर्षापासून इथलची भाषा बोली त्याला माहिती आहे, इथं व्यवसाय करतोय, सर्व काही करतोय, तर त्याला मराठी आली पाहिजे. हे काही मागणी काही गैर नाही ना. तुमच्या शाळेत तुम्ही जाता, इथं शिकता येत. आता अनेक काही लोकांना 40-40, 50-50 वर्ष इथं झालेली, त्यांना आम्ही आमचं मानतो, महाराष्ट्राचा येतो आणि त्याला मराठी आलीच पाहिजे ना. म्हणून ही मागणी काही उचित नाही असं म्हणायचा काही अर्थ नाहीये. जे नवीन असतील त्यांच्यासाठी जर काय असेल तर निश्चितच कालावधी त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांनी ते शिकलीही पाहिजे.